गेस्टचे उपस्थितांचे मनापासून स्वागत। आज आमच्या पप्पांचा रिटायरमेंट सोहळा आहे, त्याबद्दल तुम्ही इथे सगळे जमलात म्हणून तुम्हाला सगळ्यांना थँक्यू। माझे असे काही वेगळे मनोगत नाही आहे। मी गेले 38 वर्ष पप्पांना एक्स्ट्रीमली ॲडवर्स कंडिशन्समध्ये ट्रॅव्हल करून त्यांची 38 वर्षाची सेवा कंप्लीट करताना पाहिले आहे। आम्ही त्यांच्याकडून खूप साऱ्या गोष्टी शिकलो। मी तर म्हणते आमचं प्रेरणास्थान हे आमचे पप्पा आणि मम्मी दोघेही आहेत। पण पप्पा आज त्यांचा सोहळा आहे म्हणून त्यांच्याबद्दल मला इतकंच म्हणावं असं वाटतं की त्यांनी नेहमी आम्हाला एकच शिकवण दिली की कितीही वाईट परिस्थिती येऊ दे, काहीही होऊ दे, तुम्ही तुमच्या गोलवर किंवा तुमचं जे ध्येय निश्चित केलेलं आहे त्यापासून अजिबात विचलित न होता तुमची वाटचाल नेहमी सुरू तशीच ठेवायची। कितीही परिश्रम करावे लागले, काहीही करावं लागलं तरी तुम्हाला तुमचं गोल फक्त तिकडे लक्ष द्यायचं, बाकी कुठल्याच परिस्थितीच्या तुम्ही ओव्हरपॉवर होऊ देऊ नका। आणि अशा पद्धतीने त्यांची ही शिकवण असल्यामुळेच आज आम्ही दोघीही जे काही आम्ही शिक्षण घेतलं, आज ज्या काही पदावर आहोत, जिकडे कुठे काम करतोय, हे सगळं आमच्या मम्मी पप्पांच्या मेहनतीचं आणि त्यांनी दिलेल्या आम्हाला संस्कारांचीच मी म्हणेल एक प्रकारचं पूर्ण सक्सेस आहे। त्यामुळे माझे एवढे 2 शब्द म्हणून संपवते आणि पप्पांना पुढच्या वाटचालीकरता मी शुभेच्छा देते। वाटचाल इन द सेन्स आता तुमचं रिटायरमेंट आहे, त्यामुळे तुम्ही आराम करा, तुमचे छंद जोपासा। तुम्हाला गाण्याची आवड आहे त्यामुळे गाणी म्हणा, वेगवेगळ्या प्रकारचे, मी तर म्हणते वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही क्लासेस जॉईन करा जिथे तुम्हाला तुमचे छंद जोपासता येतील। त्यामुळे आणि आता आराम करा आणि तुमच्यासाठी आम्ही आहोतच आणि तुमचं गायडन्स आम्हाला थ्रू आउट लाईफ लागेल। त्यामुळे परत एकदा तुम्हाला शुभेच्छा आणि माझे इकडेच मी माझे 2 शब्द संपवते। थँक्यू।